कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या चौकात शुक्रवारी रात्री सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वतःसह आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील विकासकामं करण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवणाऱ्या श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना प्रचंड मतांनी विजयी करावा असं आवाहन केलं। शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे असं त्यांनी सांगितलं। ज्यांनी पक्षाला फसवलंय ते लोक मतं मागतायत, त्यामुळे जनतेनं सावध पवित्रा घ्यावा असं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरात सध्या खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती कोल्हापुरात निर्माण झाली असून समतेचा वारसा जपणाऱ्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना दिल्लीत पाठवून कोल्हापूरचा झेंडा दिल्लीत फडकवूया असं आवाहन त्यांनी केलं। श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी शिवछत्रपतींच्या शिकवणीनुसार अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचं सांगितलं। सध्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी संघटित झालं पाहिजे असं आवाहन केलं। यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, इंद्रजित बोंद्रे, रीना कांबळे, बबनराव रानगे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, अभिजित चव्हाण, आझाद कुलकर्णी, किरण पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते।